फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती हा खूप ऍक्टिव्ह आहे. तो एक मनी न म्हणून एक तो ऍक्टिव्ह आहे. वरती काहीच नव्हतं, अक्षरशः फक्त फ्लोर होता. बांधिलकी म्हणजे प्रेम. सिंगानिया नाही खालाय तो काही विषय नाही. आणि ते मॅजिकल मुवमेंट जर तुम्ही बोलाल ना तर पुणे मिळतं. गुड मॉर्निंग मित्रांनो. आई नो आपका ये फेवरेट व्लॉग है और आपके फरमाइश पे ही हम उनको मिलने जा रहे हैं. पर उसके पहले अपने को जिम जाने की जरूरत है बिकॉज इट्स डे 3 ऑफ जिम आणि सगळं बरोबर चालू आहे तर कशाला खराब करायचं. एंड अपन घर पे आ गए हैं एंड इट्स टाइम फॉर ब्रेकफास्ट. ऑमलेट, मल्टीग्रेन ब्रेड एंड टमेटो सॉस थोड़ा टेस्ट के लिए बिकॉज इतना अभी तक हेवी डाइट शुरू नहीं किया है. बड़ा अभी फटक से ये करके अपने को निकलना है. कुठे 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 सगळे ब्लॉग बघतो ना. हा 100% नक्की ना. 100% फॉलो करतो, रील्स बघतो. अरे थँक्यू भाई. चलो बाय. भाऊ श्रीमान कुठे राहतो? भाऊ कुठे राहतो? पुढे राहतो. एवढा लेम कुत्रा आहे ना. डेझी कडक कडक पाय कडक. मी एवढे दिवस काढली नव्हती, आज 7 दिवस केली स्पेशली. तुला आज करण भाऊला आपल्या दाखवूया. बांधील की भाई. सो मित्रांनो, जिसका तुम्हें था इंतजार फायनली आलेले आहेत आपल्याकडे. नमस्कार. नमस्कार. हे फोकस इंडियन आहेत. अच्छा, चांगले युट्यूबर. आम्ही तुमच्याबद्दल बोलतो. खतरनाक लेवलचे रीडर आहे. मी एक नॉर्मल व्यक्ती आहे. ते माझ्या सुंदरशा अशा बूटकॅम्पला व्हिजिट करायला आले, जो भाड्याचा आहे. ओके, म्हणजे भाड्यावरचा आहे. ओके, तर त्यांना आता बूटकॅम्प वगैरे दाखवू आणि पोटात अतिशय कावळे ओरडत आहेत एकदम. मी मागाशी 50 सेंटीमीटरचा खड्डा. पण खाण्याचा काय प्लॅन आहे? काय करायचं आज? तुम्हीच सांगा. आणि मला सांगा ऍक्च्युली आज काय आहे? आजचा प्लॅन काय? आजचा प्लॅन तुम्ही ठरवा. आम्ही इथे आलोय फुकट असे. मी पण माझ्या ब्लॉग मध्ये तेच बोलतोय की आज करावं काय मला सुचत नाहीये. असा ग्रीन आहे ना, असा ग्रीन आहे ना. खारा बारा कबाब आहे भाई एकदम. हेल्मेट म्हणजे मॅचिंग घेतलं ना भाई, एक नंबर. हे पहिलं हेल्मेट गाडीवर घेतलं. हा हादरतायत पाय. टोणगा चप्पल सोल आहे. टोणगा चप्पल. पण मला एक नवल वाटलं की करण भाऊंनी मला एक गोष्ट शेअर केली की ते एन्जॉय नाही करत आहेत. जश्न एन्जॉय माहोल नाही. खूप भारी वाटलं मला. म्हणजे एकदम मस्त वाटलं. आता कसं यांच्या रील आपण बघतो ना, पण पहिलं वाटलं की अट्टल आहे. म्हणजे रील्स बघतो ना तर आपण फुल म्हणजे एन्जॉयबल मुवमेंट आहे सगळीकडे. पण नाही म्हणजे मोठी गोष्ट आहे. इज्जत या गोष्टीसाठी तुमचा सत्कार समारंभ करण्यात येतो. बूट कॅम्पचा विषय हार्ड करू त्याच्या आधी लाईक करून टाका आणि सबस्क्राईब करून टाका चॅनलला. फॅट फूट. अच्छा बस, एकदमच रॉ ऑथेंटिक असं बूट कॅम्प दिसतंय एकदमच. नाही म्हणजे काही चेंजेस असे केलेच नाही जास्त. थोडं साफसफाई फक्त केले. हा, मी तो ब्लॉग बघितलेला एक ज्याच्यात जस्ट घेतलेलं आणि तयारी चालू होती. कोणतरी कांदे वगैरे कापत होतं. हा, तो ब्लॉग बघितलेला. म्हणजे एकदम आधीच सुरुवातीला जस्ट घेतलेलं. जास्त काही नाही केलं, नॉर्मल केलंय. कारण इथे शूट होतं ना आपलं. ओके, सामान आहे सगळं. कचऱ्याला थोडं इग्नोर करा त्या. पण तो असाच हवा. प्रश्नच नाही. प्रश्न हे पण पेंटिंग छान आहे. जरा आवडलंय विषय जरा. हा, ते अमेझॉन वरनं. अच्छा, अमेझॉनचं आहे काय? अच्छा, मला वाटलं की
बनवलंय कोणी बनवलं हा ऑफकोर्स पण छान आहे रूमला जरा चांगलं वाईब शांतता मिळते. अरे एकदमच शिपळ्यावाले टाईल्स एकदम ओजीब आहे एकदम खूप दिवसानंतर बघितलं. वरती आपण काम केलं वरती सगळं भक्कास होतो भक्कास. अच्छा वरती काहीच नव्हतं अक्षरशः फक्त फ्लोर होता. आपण रूम बांधल्या हा रूम बांधल्या इथे ग्रीन केलं ते हे जरा ग्रीन डोळ्यानं छान होतं. हा नाही ना ऑफकोर्स थोडं पाहिजे. इथे वर्कआउट साठी बनवलंय पण वर्कआउट अजून चालू नाही केलं कोणी. भाई मी वर्कआउट चालू केलाय 4 दिवस झाले रेग्युलर अर्ली मॉर्निंग. पहिले मी फक्त एकटा करायचो अख्ख्या ग्रुपमध्ये. हा आता सगळे करतात मी सोडून कामामुळे खूप काम. हा दिसला हो ओके 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 हो मस्त मस्त काय करण भाई माहिती हा जेव्हा तुम्हाला पहिल्या रीलच्या टायमाला भेटलो किती झाड होतं त्याला नाही लक्षात आहे. मी सांग त्यांना इंटरेस्ट नाही एवढा. ही एडिटरची रूम आहे आपल्या. ओके हे बघा या 2 हुनार किंग लोक आहेत. एडिटर आहे का हे ओके टेन्शन नाही चिल मध्ये इथे एडिट करत बसतो. अरे यार एडिट सेटअप ब्लॉग स्ट्रीम सगळं जे काय ते हा सगळे. आणि हा एसी बघा असं 2 रूमला एकच. ओ माय गॉड एकच एसी 2 रूम. क्रिएटिव्हिटी एकदम क्रिएटिव्हिटी. आणि ही रूम आहे ना ही माझी रूम आहे ऍक्च्युली. पण इथे अजून काहीच नाहीये भकास. कारण इथे नकाच जाऊ या कॅमेऱ्यात घेऊच नाही. अच्छा हे बघा गोधडी पडलेली आहे सामान पडलेलं आहे. इथे पीसी असतो माझा ओके जो मी आता सध्या घेतला कारण माझा मेन पीसी खराब झालाय ना तर या पीसीच्या सपोर्टवर मी जगतोय. पण स्ट्रीम कुठून त्याच पीसी नाही अच्छा अजून मधून इथून तिथून ओके अच्छा तसं. आणि हे मेन आहे हे आमच्या महान टॉप लेवलच्या क्रिएटर्सची रूम थोडं थंड वातावरण असतं. अरे एकदमच जरा नॉर्वे चार्लीची रूम आहे एकदम ही प्रॉपर सजवली बघा कशी. अरे तू एनिमी फॅन कधी झालाय कुत्र्या? अॅनिमे मी पण जस्ट शिकलो अॅनिमे फॅन कधी झाला? पहिल्यापासूनच माझ्याकडे अॅनिमे आहे मी देतो तुला. मग माझ्याकडे छोटाच आहे कोणतरी आहे तो नरुटोच असणार दुसरं मला माहिती नाही कोण. नरुतो माझ्याकडे आहेच नाही. कार्टून बघत जा ना जरा जास्त. जोकर वगैरे तेवढं मला माहिती आहे. कॅप्टन अमेरिका जो कॅप्टन आहे तेवढं माहिती आहे आपल्याला. ते अॅनिमे नाहीये ते आपलेवाले अॅनिमे नाही आपले. आपला ड्रॅगन बॉल झी नाही एवढा इंटरेस्ट आहे मला. त्याचा चेहरा बीटीसी सारखा आहे. बीटीसी बीटीएस एंट्रीला इज्जत चार्लीची रूम आहे. हे सगळं आमचं बजेट मध्ये थोडं पण नाही हे एकदम रॉ ओके ऑथेंटिक. नाही कसं एकांत पाहिजे ना. बरोबर त्याचं नाव कळलं आपल्याला नोबिता गेमिंग. आणि ही रूम सर्वात मोठी आहे. ओके म्हणजे आमचे प्रौढ क्रिएटर त्यांना प्रौढ म्हणजे त्यांना स्पेशियस जागा दिलेली आहे. ही सगळी हे बघा त्यांचं आमचा डेव्हिड रेस म्हणून एक आहेत हेच आमचे क्रिएटर नमस्कार जे जाम ऍक्टिव्ह आहेत सध्या. बुककेम मध्ये सर्वात जास्त ऍक्टिव्ह क्रिएटर मधले एक ते आहे. ऍक्टिव्ह क्रिएटर म्हणजे आता हा पण आमचाच क्रिएटर आहे. हा खूप ऍक्टिव्ह आहे. तो एक मनी मॅन म्हणून तो ऍक्टिव्ह आहे. हा पण खूप ऍक्टिव्ह आहे. आणि आता हा पण ऍक्टिव्ह झाला ते मला प्रूफ दाखवलंय 5-6. आणि तो ऍक्टिव्ह आहे ना तो खूप ऍक्टिव्ह आहे. तो नाईटला ऍक्टिव्ह असतो. झोपलाय तो नाईट शिफ्ट आहे त्याची. झोपलेला असतो ऍक्टिव्हनेस बंद. रात्री तो जागा होतो. ते एकदम बेस्ट आहे. पण तो सिस्टमच्या बाजूलाच झोपलाय म्हणजे पटकन स्ट्रीमिंग करायची असं पटकन एकदम आवडला. असं कधी खाली जागा आहे ओके बट म्हणजे कसं प्रायव्हसी पण भेटते. बरोबर. आणि ऍक्च्युली आपल्या गेमिंग स्पेसच्या आसपास खूप कम्फर्ट असतो. मी तर कधी कधी चेअरवरच झोपून जातो. कधी कधी कीबोर्डवरच झोपलेला असतो. टेबलवर नाही कीबोर्ड जरा ओरतोय पण मी चेअरवर झोपतो. चला मी निघतो. चला आता तुम्ही बुटकॅम्प बघून तुम्हाला प्रश्न थोडाफार पडला असेल की थोडं बजेट मध्ये दिसतंय टेक्निकली. तुम्ही बाकी गोष्टी बघून आले असतात पण हे कसं हे इंडिव्हिज्युअल आहे. अजून आपल्याला इन्कम त्या लेवलचं कुठून चालू नाही ना. हे मी इंडिव्हिज्युअलच करतो आपल्या स्वखर्चातच करतो म्हणून बेसिक आहे. फ्युचरमध्ये मचवूया. फ्युचरमध्ये काय तुम्ही ऑलरेडी मचवताय. खालचं ते तुम्ही दाखवलंय मला ते ग्रीनरी ते मचवणंच आहे. ते मी मचवतो ना सगळ्यांना. सगळे हळूहळू सगळे मचवणार आपल्या सगळ्या माणसाला मचवायचं. नाही अजून काय राहिलंय बुटकॅम्प मध्ये? काय नाही भूक राहिले ना ते त्याच्यात दणकट. व्हेज खाता का नॉनव्हेज खाता? हे एक व्हेज आणि बाकी सगळे कट्टर नॉनव्हेज. अच्छा व्हेज काय? पहिले नॉनव्हेजचा वास व्हेज जास्त हो स्मेल. म्हणजे इथे नॉनव्हेज आहे ना इथे व्हेज मी खातोय व्हेज असं होतं. आणि आता मी प्रॉपर व्हेज झालो. आता मी व्हेजचाच वास घेतो. पनीर टिक्का नाही बरंच काय आयटम आहे.
आपण आहे 1-2 हॉटेल चांगले तिकडे जाऊ शकतो. भाई साहब, हा जो विषय आहे ना श्रीमान भाऊचा, हा खूपच आवडलाय. आणि ही काय, ही जुनी आहे का? ही विकली चालली. अच्छा. हो, किती वर्ष होती ही? पहिली गाडी त्याची पहिली आहे ना, पल्सर. हा, चाललीच नाही, चारेलीच कुदडली. शेवभाजी जमकलं नाही, शेवभाजी भेटेल पण ती तशी भेटेल का? यांना जशी पाहिजे तशी. पाणी नको, पाणी नाही पाहिजे, घट्ट पाहिजे शेवभाजी. हे इथे मिसळ सेंटर आहेत वगैरे तिकडे बंद झाले ते. तुम्हाला हायफाय हॉटेल पाहिजे का? नाही. हायफाय नको. नको ना, हायफायला कंटाळा येतो ना. हायफाय नाही. कुठे यायचं सुचव ना, तूच अय्याशे, तुला सगळं माहिती. मी टोटल 7 जॉब केले. अच्छा. पण इथे फायनल झालं. इथेच फायनल व्हायचंय भाई. नाही, विषय काय, जॉब करून मला कळलं मला ऍटिट्यूड इश्यू खूप आहे. ऍटिट्यूड म्हणजे काय, म्हणजे ते कोण ऐकून नाही घेऊ शकत कोणाचं. म्हणजे काय, आता मी माझं काम 100% जरी करत असेल आणि समोरचं तरी ऐकवतो. बघा तुम्ही ऑब्झर्व करा, कॉल सेंटर मध्ये तर हे तुम्हाला फेस करायला. तर शेवटी मी हरलो. मी एक ट्राय दिला. मी सिरियल वगैरे हे करायचो ना, सिरियलची स्क्रिप्टिंग करायचो दादासोबत, रायटर. हा, पण ते मला एवढंच डोक्यावर, म्हणजे ते हे चालू होतं, ती बंद केलं. परत जॉब करणार तर हे चालू. काय बोलतो, मग इथे जेव्हा मला असं फील झालं की नाही आता एक स्टेबल पोझिशनवर पण येत चालू, तेव्हा मग सगळं सोडलं. थँक्यू आहे. काय तिथे काय नाही, मजा नाही. मी काय म्हणतो, ते ऍक्टर वगैरे कोणतो नाही ना? मला जस्ट वाटलं, मला पण जस्ट. हो बा, तो ऐकडे मुकुंद मुकेश सिंगानिया. सिंगानिया ब्रदर्स. सिंगाने आणि सिंगानिया ब्रदर्स आहे, पण त्याचं एक स्वप्न असतं की तो अब्जोपती आहे, पण तो खातो एकदम साध्या हॉटेल. नॉर्मल सिंपल. इच्छा का आवाज बघ, आवाज येतोय कानाला गाण्यांचा. इयरफोन कुठे? तरी पण बादशाह हे वरचं बटन दाबा ना, चालू आहे. हे का? हा, तिकडे. हा, इथे चालू झालं. आपले लाईट पण दिसते इकडे. लाईट आहे, बरोबर. हा. तर मित्रांनो, असा ब्लॉग चालू केलेला आहे आणि ते छान वाटतं आहे मला. असा गॉगल फ्युचरमध्ये घ्यायचा आहे, पण त्याच्यात मला काहीतरी दिसलं पाहिजे. सो मित्रांनो, आता आलो आहे आपण जेवायला. रेस्टॉरंटचं नाव काय भाऊ? विसावा फॅमिली रेस्टॉरंट. विसावा फॅमिली रेस्टॉरंट. आणि हे आहेत ओनर सौरभ राणे, बरोबर ना? सौरभ राणे. आणि इथे जरा तोडायची बात आहे. आणि पहिला आलेला आहे मसाला पापड, तो जरा विषय करायची बात आहे. भावाचं हॉटेल मी काय करू शकतो. राणे जेवण 100% तुला नाही. ये बाबा शेवभाजी पाहिजे. हो भाई, शेवभाजी. हे बघा, हा आहे ना, एक नंबर. हा शूट गोप्रो मध्ये केला. परफेक्ट एकदम. ज्या हॉटेलमध्ये स्टीलच्या प्लेट भेटतात ना, ज्याच्यात जेवण स्टीलमध्ये येतं ना, मला खरंच ते ऑथेंटिसिटी आपली त्याच्यातच आहे. मी खूप जागी नोटीस केले. चिकन चिली वगैरे हे जे असं स्टीलची प्लेट अशी बघून ना, बरणी बघून असं वाटतं की ह्याच्यात तर मसाला असे सोडले असतील. जेवण किती बाप आहे ह्याचं, परफेक्ट. घाम एवढा आलाय, हा, थांबी बात नाही. जेवणच तसं काय करणार, ऑप्शन नाही. प्रश्नच आहे. हा, त्या जेवणाचं, चांगल्या जेवणाचं एकदम साईन येते. थेट सत्ता पान मनवताना गॉगल मारून नाही. खाओ बोका, पाव का खाओ, बोका खाओ. तेवढंच साधा. अरे भाई जिंगेश. रेडी फॉर शूट. श्रीमान भाऊ. भैया रेडी का? कॅरेक्टर. अरे श्रीमान भाऊ, अरे बहुत बड़ा फॅन है तुम्हारा. अरे क्या बांधिल की भाऊ, खूप आवडतो मला व्हिडिओ तुमचा. तुमचा फेवरेट शब्द काय? ते चिन्ह मधला मी तो घेतो. चिन्ह मधला असं काय फेवरेट शब्द? कचकरागर खूप. हा, कचकरागर खूप. कचकरागर खूप. कचकरागर खूप. कचकरागर खूप. शिवा भाऊ, शिवा भाऊ. अरे अरे कर रहे भाऊ, तुम पागल हो. अरे बहुत बड़ा फैन है भाऊ मैं आपका. बांधिल की वगैरह में इतना स्ट्रीमिंग वीडियो लेकर ना, अभी चला मुन्ना को बहुत
पागल हो रहा है। बोल रहा क्या चाहिए आपको? हाँ भाई, 4-5 पानी का बोतल दे, वो पीछे एक तेल का बाटली दे, इसके लिए एक साबुन दे, और एक काम करो और दो तीन ऐसे चिंगम विंगम दे दे कुछ ऐसे। वन टेक मध्ये काम 25। परफेक्ट है भाई, परफेक्ट। प्रॉमिस। थोड़ा जरा वो बिस्किट पुड़े दो, बिस्लरी की बोतल दो, और तेल की बाटली भी दे दो। अभी इतना ले रहे हो तो साबुन भी ले लो ना प्लीज। साबुन भी दे दो, 4-5 भी हो जाए। तो फिर 2 चॉकलेट भी ले लेते हैं, 5 के साथ चॉकलेट भी दे दो प्लीज। ओके ओके भाई, एक थोड़ा आनंदी दिसते है ना, एक्साइटेड बहुत है। चलो कितना हुआ? 175 हो, लेकिन आप 150 दे दो, और ये 2 लाडू आपके लिए। अरे लाडू मैं खा लेता हूँ, कोई विषय नाही। आपल्या पसंत करू। मुन्ना फोन इकडे काय मला दिसत नाही, कानाला लावलं। ठीक आहे रेडी अँड ऍक्शन। जे कॅरेक्टर धरले ना भावा तू। बोलत होतं ना, काय पोपट बोललोच नाही। चल ठीक आहे, मसाला नॅचरल एक सेमच घ्या, त्यांना मारता एकदा परत माझ्याकडे बघा। हे लाडू ठेवतो ना, हात मागतील। तो खाल्ला ना, मी नाही खाऊ शकत हा लाडू, मला तू देण्याच्या ऐवजी मला ठार मारवा। एवढा गोड आहे तो। हे मी ते पोपट केलं बोललो। हा ते ऐकलं, ते बोलला, तुम्हाला बाई बाप बोलले। हे पण काहीतरी ना, बिस्किटचा पोडा पाहिजे काहीतरी। आता नाही मिळणार तुम्हाला काही बिस्किट पुडे वगैरे। भाऊ हाँ एक्चुअली वो फोटो चाहिए था। अरे बस क्या फोटो चीज क्या है भाई, तूने इतना डिस्काउंट दिया मेरे को, वो उसको भी कॉल लगा। किस क्या नाम था? मुन्ना को भी कॉल लगाएगा। चल आ जा। अरे सेल्फी ना भाऊ, वो जीपे का फोटो चाहिए था। जीपे का? हाँ वो एक्चुअली सेट गाली देगा ना, इसलिए सेल्फी नहीं चाहिए। एवढं काय असेल ना, तुम्हाला कोणाला बिस्किट पुडा बी देणार नाही। परफेक्ट। सेल्फी नाही बाप होता, सेल्फी नको आणि सेल्फी नंतर बोला। ते तुझा भाऊ कोण, त्याचा पण बोला फोन, काय नाव? मुन्ना। ते मस्त होतं नाम क्या उसका? मुन्ना। मुन्ना पण मी नाव खरंच विसरलो। मला वाटलं मी बळजबरी मुन्ना टाकला भाई। वाट बघतो कधी घेणार मुन्ना। फायनली शूट झालेलं आहे आणि निघायची बात आहे, सगळी गर्दी आलेली आणि एवढा फटफट करना पड़ा बिकॉज सनसेट का ऑलमोस्ट माहौल अब भी डिप डाउन हो गया है। थैंक यू गणपति बप्पा मोरया, परफेक्ट शूट हो गया अपना और परफेक्ट अभी यहाँ से निकल रहे हैं। भाई हॉटेलचं नाव काय परत विसरलो मी। विसावा भाई इथे आहे, तुम्ही बघू शकता फॅमिली रेस्टॉरंट। इधर ही खाया और इधर ही रील बनाया, थैंक्स टू आपला भावा, एक नंबर भाई। ये टपरी पे आओ और जबरदस्त काय सांगायचं कर्जत मध्ये फक्त हॉटेल फेमस लँडमार्क सांग ना काहीतरी कशाच्या हॉटेलच लँडमार्क। असं झालेलं आहे आपली रील शूट, ब्लॉग शूट, बाईक शूट, काय राहिलंय का? ना सगळं। आणि रील तर अनपेक्षित होती, मजा आली। रील खूपच म्हणजे वाढत गेली, कारण ते इम्प्रोवाइज होत गेले तुमच्याकडून पण। मी थोडं रिसर्च केलं आणि त्याच्यानंतर मला कळलं की तुम्ही सिद्धांत जोशी आहात। हा हे माहित नव्हतं मला। तुम्ही श्रीमान लेजंड? मी श्रीमानच समजत होतो। सो श्रीमान लेजंड नावाचं हे काय आहे जरा श्रीमान लेजंड? आता कसं माझे हे मित्र आहेत ना, तसाच एक मित्र आहे अनूप। त्या आता गेमिंग कसं असतं, गेमिंग मध्ये माणूस खरं नाव नाही लावत, काहीतरी वेगळं नाव नाही। बरोबर, डेक्स्टर, नोबिता, झेहर, असं काय काय। तसं आम्ही नाव सुचत होतो, काय नाव होतं, मी कॉलेजमध्ये ते नाव वापरायचो।
अच्छा. स्वतःला मी सिद्ध लेजंड समजायचो, सेल्फ मेड पण लेजंड. त्यावेळी श्रीमान लेजंड असं. नाही तेव्हा नाही श्रीमान, तेव्हा सिद्ध लेजंड सिद्ध होतं ना लेजंड. सिद्ध ओके legend. ओके. हा. तर मग कारण माझा गेम प्ले चांगला होता FPS गेम मध्ये वगैरे. मग जेव्हा चॅनल ओपन करायची वेळ आली ना तेव्हा अनूप म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी मला सुचवलं श्रीमान द लेजंड हे नाव ठेवूया का. ओके. तर द काढलं मग आम्ही आणि मग श्रीमान लेजंड ठेवलं. श्रीमान मला ऍक्च्युअली नावच पटत नव्हतं. गेलो श्रीमान नाव काय म्हणजे श्रीमान नाव हे कसं सांस्कृतिक नाव वाटतं ना असं. हे नाव गेमिंग मध्ये तो नाही ठेव, चांगलं वाटतं, हेच चांगलं वाटतं. त्यांनीच सांगितलं का मग ते नाव ठेवलं आणि तेच नाव आज मला इतकं आवडतं की मला माझं नाव नाही आवडत. म्हणजे मला श्रीमान नावच हाक मारा असं आवडतं. नाही बट हे अच्छा लगा. मतलब वो जो जसं माझं फोकस इंडियाच्या मागे एक वेगळी स्टोरी आहे तसं श्रीमान लेजंडच्या मागे मला ऍक्च्युली माहिती नव्हती. गाडी रिव्हर्स गिअर गाडीचा. गाडी किती महाग घ्या त्याला रिव्हर्स गिअर नसतं. सुपर बाईक चालवली का आधी? हा सुपर बाईक चालवली आहे. हा 24 लाखाची नाही चालवली, तेवढाच फक्त फरक. कोणती चालवलंय? स्प्लेंडर. मी ऑनेस्टली सांगतो, मी जेव्हा एक चित्रपट बघितला महाराजांचा, मला तो ऍक्च्युली आठवत नाही कोणता, त्याच्यात ते डोंगराच्या मध्ये जाऊन मारामारी करतात. पावनखिंड. येस, तो मी बघितला आणि त्याच्यानंतर ना मला काहीतरी वेगळा इम्पॅक्ट झाला. म्हणजे महाराजांचा आधी होता पण थोडा होता. तो बघितल्यानंतर ना मी आईला विचारायला लागलो, आई खरं आहे का हे जे झालं तिकडे ते? आणि आई बोलली हो भाई हे सगळं खरं जे आहे, म्हणजे फेक काही नाही. बोललो असे माणूस कसे होते, म्हणजे हे सगळं कळतच नाहीये. आणि त्याच्यानंतर मी जर फिगर आउट करायला गेलो आणि लंडनला जाऊन जे पप्पांबरोबर झालं माझं ते. सो तुमचं ते मूळ काय होतं की तुम्हाला तो हिट झाला, जसं मला ती गोष्ट एक हिट झाली आणि त्याच्यानंतर आता माझं असतं की महाराजांबद्दल जेवढी इन्फॉर्मेशन भेटेल ती बाप असते. तसं तुमचा कोणता मोमेंट? काय आहे की आता मी स्ट्रीमिंग सुरुवात केली ना त्याच्या आधी मी पण शांत होतो, एवढी इन्फॉर्मेशन होती. कारण काय माहितीये का, आपण लहान होतो ना आपल्यापर्यंत ती माहितीच पोचू दिली. बरोबर. तुम्ही आपल्या पुस्तकात बघा महाराजांबद्दल किती दिले, नाही दिलंय ना. आता लोक जागृत झाले, आता मूवीज काही निघायला लागले, आता पुस्तकांमध्ये डिटेल मिळते. अशा आता जसं तो संभाजी महाराजांचा मूवी मी बोललो त्याच्यामध्ये सिद्धी जोहरला जसं वकवलं होतं ते दाखवलं नाही गेलंय कुठे जास्त. खूप जुन्या गोष्टी आहेत आणि खरं आहे त्या आता बाहेर यायला लागल्या. आणि त्या आता ही खूप महत्वाची गोष्ट आहे की हिंदुत्व जपू दिलं नाहीये आणि हे आता जपू देत आहे. आणि मला हिट का झालं माहितीये का की आज महाराज फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती लाखो मावळे जीव द्यायला रेडी असायचे एका शब्दावर, सर्वात की महाराज तुम्ही पुढे व्हा आम्ही आहोत. ही खोटी ते पावनखिंडच तेव्हा काटा येतो अंगाला. ते बोलतात की बाजी प्रभू जे लढले काही तर असे इन्सिडेंट लिहिले गेले की मान कट झालेला धड पण लढत होता काही क्षण. हे पण आहे, हे ऐकून काटा नाही येणार का. तर आपण या देशासाठी काय करतोय, आपल्या भारतासाठी म्हणा, आपल्या स्वतंत्रात आपण काय करतोय. तेव्हा मग असं हिट झालं की आपण चांगल्या गोष्टी करायला. आणि महाराजच इन्स्पिरेशन, त्यांनी चांगली कामं केलीत ना म्हणून कुठेतरी आपल्यात पण तो चांगुलपणा येऊन जातो. म्हणून मग मी महाराजांबद्दल लोकांना सांगतो की त्यांच्याबद्दल ज्ञान घ्या. मी पण घेतोच आहे ज्ञान. आता मला एका आपले बांधिलकी फॅमिलीवाल्यांनी मला 4 पुस्तकं गिफ्ट केली महाराजांची आणि संभाजी महाराजांची, ती मी वाचणार आहे. पुस्तकांमध्ये खूप ज्ञान मिळतं. कारण आपण काही गोष्टी ऐकतो ना इथून ते मसाले लावून असतात, पुस्तकांमध्ये ज्ञान असतं आणि ते पण जुनी पुस्तकं असतात ना, ते इम्पॉर्टंट आहे. आणि बांधिलकी हा जो विषय, बिकॉज आता मला वाटतं 1-2 दिवसापूर्वीच बांधिलकीचा काहीतरी बर्थडे वगैरे होता. हा कालच, हे पण मला काय माहित नाही. ते खाली पूल करायचा. काय कपाळात थोडं भीती वाटते. 7 वर्ष आली स्ट्रीमिंग. ज्या चॅनलवरनं पहिली स्ट्रीम केली होती ना ती 18 तारीख. ओके. मग ती बांधिलकी दिवस म्हणून आम्ही घोषणा केली. बांधिलकीचा अर्थ काय नक्की? बांधिलकी म्हणजे प्रेम. जसं की आता बघा आम्ही माझ्या मित्रांसोबत घेऊन आम्ही सगळे कॉन्टेंट बनवा, फिराफिरी, एकमेकांवर प्रेम असणं. आज जी जनता मला जे प्रेम करते तुम्हाला तर असेल, बरोबर, प्रश्न नाही. ह्यालाच मी बांधिलकी बोलतो की याच्यात कुठला स्वार्थ नाही, सगळे निस्वार्थ एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांसोबत खुश राहतात. ते प्रेम तर मी पुण्याच्या ह्याचं बघितलंय मॉलमध्ये जे झालेलं ते तर डेंजरच स्वॅग होता तो एकदम. ते पहिला मीटअप होता का तो? पहिला मीटअप होता ना. आणि फेल गेला. फेल पण ऍक्च्युली फेल मध्ये सक्सेसफुल झाला की एवढं प्रेम भेटलं लोकांचं की. दुसरा पण फेल गेला तो पण. इथे सीऊळ धारावेला होता ना. अच्छा, हा बरोबर. तो पण फेल गेला.
आता तिसरा मीटअप नाही होते. तिसरा मीटअप मला वाटतं जगाच्या पलीकडे जाऊन करावं लागेल की एवढं प्रेम आहे लोकांचं. नाही होणार, पण मॅनेजमेंट करणारी माणसं. हो कारण सगळ्यांची सेफ्टी वगैरे पण आपली लोक इमोशनली खूप हे आहेत, म्हणजे ते लोक ऐकत नाही कोणाचं. त्यांना म्हणजे मी पाहिजे, बरोबर, त्यांना कंट्रोल करण्यासाठी मीच बोलायला लागतो तिकडे. मग मॅनेजमेंट त्या हिशोबात करायला लागणार, तेव्हा नीट होईल. बघू 2025चा टार्गेट आहे, मीटअप हो जाएगा. आणि असं इन जनरल बिलीव्ह इन मॅजिक म्हणून माझी एक टॅगलाईन आहे. त्याचा अर्थ हे की तुमच्या लाईफमध्ये एक मॅजिकल मोमेंट झाला जो ॲक्च्युली मॅजिकल आहे, त्याला म्हणजे तुम्ही जजच नाही करू शकत की हे माझ्या आयुष्यात होऊ शकतं. जसं माझ्या आयुष्यात होतं की मी माझ्या आई वडिलांना फर्स्ट क्लासमधून लंडनला घेऊन गेलो. 25 वयात असताना माझ्याकडे दमडी नव्हती आणि मी 30 वयात आई पप्पांना फर्स्ट क्लासमध्ये लंडनमध्ये वटमध्ये घेऊन गेलो. हे मला स्वप्न होतं, पण एवढे लवकर नाही. तर असा कोणता मोमेंट आहे की त्याच्यानंतर असं वाटलं की भाई हे तर अल्टिमेट होतं? मला माझे बाबा बोलायचे आधी की तू लाईफमध्ये काहीतरी करून दाखव, स्वतःच्या पैशानी एक सायकल तरी घेऊन दाखव, तर तुला मानला. तेव्हा मी टार्गेट ठेवलेलं की आपल्याला लाईफमध्ये काहीतरी करायचं. आणि आज जेव्हा माझेच आई वडील माझी तारीफ करतात लोकांना, हे सर्वात जास्त सक्सेस आहे. पैसे तर सगळे कमवतात, पण हे खूप मोठं सक्सेस असतं की तुमचे आई बाबा तुमच्यावर प्राऊड फील करतात. आणि हे हळूहळू झालं माझ्या लाईफमध्ये. मला माहित नव्हतं हे फेम बिम कुठल्या कुठे आपलं नाही, हे अचानक आलं. आणि ते माझ्यासाठी खूप प्राऊड गोष्ट आहे. आणि ते मॅजिकल मुवमेंट जर तुम्ही बोलाल ना, तर पुणे मीटअप. मी पुणे मीटअपला गेलो, मी अपेक्षा ठेवलेली 600 झाडं मॅक्स. त्यात चॅट मला अशी घाबरत होती, तर मी बोललो ठीक आहे 2000 मॅक्स. आता 2000 आणि 600 कुठे आणि 15,000 कुठे. आणि मी जेव्हा त्यांना बघितलं डोळ्यासमोर ना, मी बोलूच शकत नव्हतो. म्हणजे मी असं निर्लज्ज आहे, आपण कुठेही चालू होतो ना, तेव्हा मी काही बोलूच शकत नव्हतो. मी फक्त बघत बसलो त्यांना. आणि मग मी बोललो की तुला लोक किती प्रेम करतात, किती मोठी गोष्ट. आपण स्ट्रीमच्या पुढे बसतो, फक्त एकटेच बोलतो, असं काय म्हणजे आपण काही पण बोलून जातो आणि लोक ते गोष्टी डोक्यात ठेवतात. आणि आज ते आपल्याला त्या हिशोबात जीव लावतात. एक जिम्मेदारी पण येते ना आपल्याला, इन्फ्लुएन्सर होत चाललंय, ती जिम्मेदारी पण असते, तर ती आपण निभवायचीच. काय बापरे, हे प्रेम बघून मराठी क्रिएटरला अशा गोष्टी भेटतात ना, हे बघून खूपच बाप वाटतं. गाडी ओळखली का नाही आम्हाला, पण चालवली बाप गाडी, चालवली, जिवंत आले. थोडासा जरी थोडा मोकळा रस्ता भेटला ना की असं वाटतं की देऊ काय जरा जोरात, असं होतं. असं पॉवर बघून ना ते जाणवतं. आणि लोक तर भाई बाहेर सगळे असे रिक्षावाला वगैरे कितीला आहे प्राईस सांगितलं, काय बोलता. आणि आमची खूप दिवसांपासून ही भेट चालू होती. इंटरनली टाइमचा इश्यू होता. आणि मला पण ऑनेस्टली सांगू, मला पण असं वाटत नव्हतं की मी श्रीमान बरोबर कधी काय युट्यूब वगैरे करेन. बट माझ्यासाठी असं होतं की मी एक लेवलला रीच झालो पाहिजे युट्यूबमध्ये. मी नाही झालो तेवढा, बट स्टील थोडा कुठेतरी आलोय की आता माझे ऑलमोस्ट 190 काही तारीफ करतो मी इमानदारीत. आणि हे जे मी खूप आधी बोललो जेव्हा मी यांना ओळखत नव्हतो, ह्यांच्या रॅन्डम रील मी पाहायचो, कारण तेव्हा ते लिपसिंगचा तमाशा चालू होता. ते मला लिपसिंग मध्ये इंटरेस्ट नसतो, तर ह्यांच्या रील काहीतरी आउट ऑफ द बॉक्स होत्या. ते बघून मला खूप आवडली लोक आणि आवडतात. म्हणजे करण भाऊ सध्या मला आवडतात, बाकी मला लोक एवढे खास आवडत नाही, पण करण भाऊ आवडतात. नाही हा टोमणा आहे, ऍक्च्युली टोमणा आहे. ओके, कळेल एक दिवस. सो भाई थँक्यू सो मच यार, इथे कर्जतमध्ये धमाल आली. सो मच आल्याबद्दल. अरे तुम्हाला नेक्स्ट टाइम आपण प्लॅन करूया कॅम्पिंगचा. तुम्ही फिक्स होणार आपल्यावर. मी माझ्या व्लॉग मध्ये बोललो की करण भाऊंबरोबर आपण पुढे जाऊन मस्त व्हिडिओज बनवू, कॅम्पिंग करायची होतात ना. हो, आणि आपली वाईब जरा परफेक्ट एकदम, जरा वेळेवर चोंपी आणि काय ते कोंपी वगैरे ते आपलं तेच चालतं ब्लॉग मध्ये. पण बट सर्वात महत्वाचं म्हणजे मी सुरुवातीला एकदम बोललेलो ब्लॉग मध्ये लंडनमध्ये असताना की मी कधीतरी मला करायचं आहे, कारण मी खूप वर्ष झाले केले नाही, की मला गड जाऊन बघायचं, तिकडे काय मदत करता आली तर ते पण करायचं. कारण ऑनेस्टली करायचं, कारण मला आता मी गडांचे काही काही व्हिडिओज बघतो, ते आहे ना काहीतरी एको येतो एका साईडनी, थोडंसं बोलले की दुसऱ्या साईडला, हे सगळं मी बघतोय आता इंटरनेटवर. आणि मला ते रिअल एक्सपिरियन्स करायचं, बिकॉज मला वाटतं मला अंगावर व्हिडिओ बघताना शहारे आले, तिकडे जाऊन तर रडेल किंवा डोळ्यात पाणी येईल. सो ते पण आपण लवकरच करू श्रीमान भाऊ. आपण हे गड वगैरे बघितले ना, तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक ना एक चेंजेस तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे आपण नाही का, आपण आजकाल लोक नाही का घाबरतात, एन्झायटी होते, छोट्या छोट्या गोष्टी डिप्रेशन होते. आपण ह्या गोष्टींमध्ये जर राहिलो ना, आपण घाबरत नाही कुठल्या गोष्टी. मला पण आवडतात या गोष्टी. नक्कीच करूया, बघू आपण, सांगेन जल्दी करेंगे. आणि बांदिल की पब्लिक जर असेल बघत हा ब्लॉग, तर प्लीज काय करायचं, सबस्क्राईब करा.
आणि लाईक करा आणि कमेंट मध्ये तुमचे विचार कळवा कसं वाटलं ही भेट कशी वाटली आणि अजून पुढे काय क्रेझी केलं पाहिजे आम्ही. आणि जर रील आली असेल आता 11 वाजता रील येईल माझ्या इंस्टाग्रामवर, जर ती जाऊन बघा. आणि मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आस्ताला विस्ताला इस्ताला गो.